नमस्कार. आज आपण सिगाल जातकातल्या एका खूप महत्वाच्या बोधकथेबद्दल बोलणार आहोत. ही कथा आपल्याला उत्कट इच्छा आणि वेड यातला फरक दाखवते आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे कोणतीही कृती करण्यापूर्वी फक्त एक क्षण थांबणं किती गरजेचं आहे हे समजावते. हा प्रश्न कदाचित ऐकायला थोडा टोकाचा वाटेल, नाही का? पण आजची आपली जी कहाणी आहे ना, ती नेमकी याच प्रश्नाभोवती फिरते. चला तर मग सुरू करूया. तर ही गोष्ट कुठल्या दंतकथेपासून नाही तर एका खऱ्या मानवी शोकांतिकेपासून सुरू होते. ही गोष्ट आहे एका तरुणाची जो राजवाड्यात आपल्या वडिलांसोबत नाभिकाचं काम करायचा. तो तरुण एका अशा मुलीच्या प्रेमात इतका वेळा झाला होता की त्याला दुसरं काही सुचतच नव्हतं. अडचण ही होती की ती मुलगी सामाजिक स्तरावर त्याच्यापेक्षा खूपच उच्च होती आणि खरं तर हीच त्याच्या दुःखाची सुरुवात होती. घरच्यांनी त्याला खूप समजावलं, त्याची मनधरणी केली, पण त्याच्या डोक्यावरचं ते वेड काही केल्या उतरलं नाही. त्याने खाणंपिणं सोडून दिलं आणि शेवटी त्याचं वेडापायी त्याचा जीव गेला. त्याने आपल्या वडिलांना मात्र कायमच्या दुःखात लोटलं. आता दुःखाचा पहिला आवेग जेव्हा ओसरला तेव्हा त्या वडिलांनी मार्गदर्शनासाठी थेट बुद्धांकडे धाव घेतली. आपल्या मुलासोबत जे काही घडलं ती संपूर्ण दुःखद कहाणी त्यांनी बुद्धांसमोर मांडली. आणि इथं ही गोष्ट एक खूपच रंजक वळण घेते. बुद्धांनी जे उत्तर दिलं ते ऐकून ते वडीलही चक्रावले असतील. बुद्ध म्हणाले की आत्मनाशाचा हा त्याचा प्रवास काही नवीन नाहीये. हीच कथा, याच प्रकारची चूक त्यानं पूर्वी एका वेगळ्या जन्मातही केली होती. आणि मग बुद्धांनी भूतकाळातली एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. ही कथा आहे हिमालयाच्या कुशीत एका भव्य सुवर्ण गुहेत राहणाऱ्या 7 सिंह भावंडांची. त्यांच्या जवळच एका चांदीच्या डोंगरावर स्फटिकाची गुहा होती आणि तिथे राहायचा एक कोल्हा. आता सिंह होते उदात्त आणि राजेशाही, तर हा कोल्हा होता अत्यंत नीच आणि धूर्त. स्वभावातला हाच विरोधाभास पुढच्या मोठ्या संघर्षाचं कारण ठरतो. त्या कोल्ह्याची नजर होती त्या 7 भावंडांमधल्या एकुलत्या एक बहिणीवर, म्हणजे सिंहणीवर. तिचे आईवडील आता हयात नव्हते. मग एक दिवस तिचे भाऊ शिकारीला गेले आहेत ही संधी साधून तो तिच्याजवळ पोहोचला. त्याचे हे शब्द म्हणजे निव्वळ अपमान होता. आपल्या आणि तिच्या दर्जातलं स्वभावातलं अंतर तो पूर्णपणे विसरला होता. हे ऐकून ती सिंहीण अक्षरशः हादरून गेली. तिला इतकी लाज वाटली, इतका अपमान वाटला की तिच्या मनात पहिला विचार आला तो म्हणजे स्वतःचा जीव देण्याचा. पण तिने ठरवलं की आधी भावांना परत येऊ द्यावं आणि त्यांना सगळी हकीकत सांगावी. मग काय, पहिला भाव शिकार घेऊन परत आला, पण सिंहणीने खाण्यास नकार दिला आणि त्याला कोल्ह्याने केलेल्या अपमानाबद्दल सांगितलं. यानंतर जे घडलं ते आपल्याला दाखवतं की अविचारी आणि आवेगपूर्ण कृती किती धोकादायक ठरू शकते. रागाच्या भरात त्या सिंहाने जराही विचार केला नाही. स्फटिकाच्या पारदर्शक गुहेमुळे तो फसला. त्याला वाटलं कोल्हा गुहेत आहे. त्याने पूर्ण ताकदीनिशी झेप घेतली आणि थेट त्या कठीण खडकावर जाऊन आदळला. आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही दुःखद घटना फक्त एकदाच घडली नाही. एका पाठोपाठ एक प्रत्येक भाऊ परत आला, रागाने आंधळा झाला आणि त्याने तीच जीवघेणी चूक केली. हो, एक नाही दोन नाही, तब्बल 6 वेळा हेच घडलं. 6 भावांनी बहिणीच्या अपमानाची गोष्ट ऐकली, रागाने झेप घेतली आणि स्फटिकाच्या पर्वतावर आदळून तत्काळ प्राण गमावले. आता आपण वळूया कथेच्या सर्वात महत्वाच्या भागाकडे. गोष्ट आहे 7व्या आणि सर्वात मोठ्या भावाची, जो बोधिसत्व होता. पाहूया त्यानं कसा वेगळा मार्ग निवडला. आपल्या भावंडांसारखं संतापाने आंधळ होण्याऐवजी बोधिसत्वाची पहिली प्रतिक्रिया होती परिस्थिती समजून घेण्याची. कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी संपूर्ण घटनेचं विश्लेषण केलं. फक्त तर्काच्या आधारे त्यांनी तो भ्रम ओळखला ज्यानं त्यांच्या भावांचा जीव घेतला होता. त्यांच्या लगेच लक्षात आलं की कोल्हा आकाशात असणं शक्यच नाही, ती नक्कीच स्फटिकाची गुहा असणार. त्यांना हे स्पष्ट दिसलं की त्यांच्या भावांच्या मृत्यूचं खरं कारण तो कोल्हा नव्हता, तर त्यांचा स्वतःचा अविचारीपणा होता. आपल्या मृत भावांना पाहून त्यांच्या तोंडूनचे शब्द बाहेर पडले. त्यातच या संपूर्ण कथेचं सार आहे. तोच या कथेचा केंद्रीय धडा आहे. शारीरिक हल्ला करण्याऐवजी बोधिसत्वाने एक चतुर रणनीती वापरली. त्यांनी त्या भ्याड कोल्ह्याच्या भीतीलाच त्याचं शस्त्र बनवलं. त्यांनी अशा 3 शक्तिशाली डरकाळ्या फोडल्या की त्या आवाजाच्या भीतीनेच त्या कोल्ह्याचं हृदय फाटलं आणि तो मरण पावला. स्वतःला कोणताही धोका न पत्करता त्यांनी शत्रूचा नाश केला. आता बुद्ध पुन्हा वर्तमानात येतात, त्या दुःखी वडिलांच्या गोष्टीकडे. सिंहाची ही कथा संपवून बुद्ध सांगतात की त्या कथेतील पात्र आजच्या काळात कोण होती. तो नाभिकाचा मुलगा
दुसरा तिसरा कोणी नसून तोच अविचारी कोल्हा होता, ज्याच्या अयोग्य इच्छेने त्याचा विनाश ओढावून घेतला. आणि ती लिच्छवी मुलगी म्हणजे ती सिंहीण होती. नियतीने तीच कथा पुन्हा एकदा फक्त वेगळ्या स्वरूपात समोर आणली होती. तर या कथेचं महत्त्व नेमकं काय आहे? हेच की ती आपल्याला शिकवते की कारण गर्व असो किंवा राग, शहाणपणाशिवाय आणि विचारांशिवाय उचललेलं प्रत्येक पाऊल फक्त आणि फक्त शोकांतिकेकडेच घेऊन जातं. आणि शेवटी ही कथा आपल्या प्रत्येकासाठी एक प्रश्न सोडून जाते. जेव्हा एखादी तीव्र भावना मनात दाटून येते, तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया त्या 6 अविचारी सिंहांप्रमाणे झेप घेण्याची असते, की त्या एका शहाण्या सिंहाप्रमाणे क्षणभर थांबून विचार करण्याची असते?